नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2023 चा गणितातील सहस्र रामानुजन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच रुई झियांग झांग यांना 2023 चा सहस्र रामानुजन पुरस्कार जाहीर झालेला आहे. रुई झियांग झांग हे कॅलिफोर्निया विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना त्यांच्या गणितातील उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. या पुरस्काराअंतर्गत त्यांना किती रोख रक्कम देण्यात येणार आहे तर $10,000 इतकी रोख रक्कम त्यांना या पुरस्काराअंतर्गत देण्यात येणार आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा 32 वर्षापर्यंतच्या शास्त्रज्ञांना देण्यात येतो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणते राज्य हे जातनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रकाशित करणारे पहिले राज्य ठरलं आहे? तर आता बिहार हे राज्य जातनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रकाशित करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आता अलीकडेच बिहार सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी जात आधारित जनगणना 2022च्या पुस्तिकेचे प्रकाशन केलेलं आहे. आणि या जनगणनेच्या आकडेवारीनुसार बिहारची एकूण लोकसंख्या किती आहे तर 13,07,25,310 इतकी बिहारची एकूण लोकसंख्या आहे. या लोकसंख्येमध्ये 81.9% हे हिंदू आहेत, 17.7% मुस्लिम, 0.05% ख्रिश्चन, 0.01% शीख, 0.08% बौद्ध व 0.0096% जैनांचा समावेश आहे. आपल्याला एक्झाम मध्ये असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की बिहारमध्ये कोणत्या धर्माची लोकसंख्या ही सर्वाधिक कमी आहे तर जैन समाजाची संख्या ही बिहारमध्ये सर्वात कमी आहे. याबरोबरच बिहारमध्ये अत्यंत मागासवर्गीय लोकसंख्या म्हणजेच ईबीसीची संख्या ही 36.01% आहे. इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी हे 27.12% आहेत. अनुसूचित जाती 19.65%, अनुसूचित जमाती 1.6%, तर मुसहर लोकसंख्या ही 3% इतकी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. 2023 चा फिजिओलॉजी किंवा मेडिसिन मधील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता 2023 चा फिजिओलॉजी किंवा मेडिसिन मधील नोबेल पुरस्कार हा कॅटालिन कॅरिको आणि ड्रू वेसमन या दोन वैज्ञानिकांना जाहीर झालेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार या दोन शास्त्रज्ञांना कशासाठी देण्यात आलेला आहे तर कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसीचा विकास करण्यास सक्षम करणाऱ्या न्यूक्लिओसाइड बेसच्या सुधारणांसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण निष्कर्षणामुळे mRNA आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीशी कसा संवाद साधतो याविषयीची माहिती उपलब्ध झाली होती व त्याचाच उपयोग करून कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसीचा विकास करण्यात आलेला आहे. या ज्या कॅटेलिन कॅरिको आहेत या एक हंगेरियन अमेरिकन बायोकेमिस्ट वैज्ञानिक आहेत आणि मेडिसिन मधील नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकूण 13व्या महिला आहेत. आणि हे जे ड्रू वेसमन आहेत हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. मित्रांनो, याबरोबरच तुमच्या माहितीसाठी हे पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. वैद्यक शास्त्रातले नोबेल पारितोषिक 1901 पासून देण्यात येत आहे आणि आतापर्यंत हा पुरस्कार 114 वेळा देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 227 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. बरं, वैद्यक शास्त्रातले नोबेल पारितोषिक मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत तर फ्रेडरिक बँटिंग आहेत. यांना वयाच्या 32व्या वर्षी इन्सुलिनच्या शोधासाठी वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. याबरोबरच वैद्यकशास्त्रातले नोबेल पारितोषिक मिळवणारे सर्वात वयस्क वैज्ञानिक कोण आहेत तर पीटर रोस आहेत. यांना वयाच्या 87व्या वर्षी ट्यूमर प्रेरित करणारे विषाणू शोधल्याबद्दल 1966 मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. मित्रांनो, हा जो मेडिसिन मधील नोबेल पुरस्कार आहे हा आतापर्यंत 9 वेळा देण्यात आला नव्हता आणि कधी कधी तर 1915 ते 1918, 1921, 1925, 1940, 1941 आणि 1942 मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला नाही. आणि हा जो पुरस्कार आहे याचं वितरण दरवर्षी 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे करण्यात येतं. या पुरस्कारामध्ये एकूण किती रोख रक्कम देण्यात येणार आहे तर 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर हे या पुरस्काराअंतर्गत देण्यात येणार आहेत. नोबेल फाउंडेशनची स्थापना कधी करण्यात आली होती तर 1900 मध्ये नोबेल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली होती व पहिला पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. 2023 च्या क्रिकेट वर्ल्ड कप साठी अफगाणिस्तानने मेंटॉर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर आता 2023 च्या क्रिकेट वर्ल्ड कप साठी अफगाण संघाने मेंटॉर म्हणून अजय जडेजा यांची नियुक्ती केलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉइंट आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे मेंटॉर कोण आहेत तर अजय जडेजा हे अफगाण संघाचे मेंटॉर आहेत.
अजय जडेजा यांच्याविषयी सांगायचं झालं तर 1992 ते 2000 पर्यंत ते भारतीय संघाचा हिस्सा होते आणि 2003 मध्ये त्यांनी खेल या चित्रपटात तर 2009 मध्ये पल पल दिल के साथ या चित्रपटातही काम केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते या संघटनेचे कितवे महासंचालक आहेत तर 28वे महासंचालक आहेत. त्यांच्या आधी हे पद कोणी सांभाळलेलं आहे तर लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी हे या पदावर कार्यरत होते आणि निवृत्तीनंतर आता लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. रघु श्रीनिवासन यांची या पदावर नियुक्ती करण्याआधी त्यांनी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणेचे कमांडंट म्हणून कार्य केलेलं आहे. याबरोबरच त्यांनी ऑपरेशन विजय, ऑपरेशन रक्षक आणि ऑपरेशन पराक्रम यासारख्या मोहिमांमध्ये सुद्धा योगदान दिलेलं आहे. पण आता जे BRO आहे याची निर्मिती कधी करण्यात आली होती तर भारताच्या सशस्त्र दलांना आणि मित्र राष्ट्रांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 7 मे 1960 मध्ये BRO ची निर्मिती करण्यात आलेली आहे व याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. तसेच BROचं ब्रीदवाक्य काय आहे तर श्रमेण सर्वम साध्यम असं BROचं ब्रीदवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा, कोणत्या देशात डॉक्टर बाबासाहेबांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येत आहे. तर आता अमेरिका या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येत आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा कुठे तर अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील आकोकिक शहरात 13 एकर मध्ये हा पुतळा उभारण्यात येणार आहे व हा जो पुतळा आहे हा एकूण 19 फूट उंचीचा असेल आणि या पुतळ्याला काय नाव देण्यात आलेलं आहे तर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं या पुतळ्याला नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं या पुतळ्याला नाव देण्यात आलेलं आहे आणि या पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध कलाकार आणि शिल्पकार राम सुतार यांनी केलेली आहे. या पुतळ्याचं लोकार्पण कधी करण्यात येणार आहे तर 14 ऑक्टोबर रोजी या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, IMD द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक प्रतिभा रँकिंग 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे. तर नुकतेच आता IMD द्वारे जागतिक प्रतिभा रँकिंग प्रकाशित करण्यात आलेली आहे व या 64 देशांच्या यादीत भारत हा 56व्या स्थानी आहे. मित्रांनो, 2022 मध्ये भारत याच रँकिंग मध्ये 52व्या स्थानी होता व या वर्षी 4 स्थानाने घसरून भारत हा 56व्या स्थानी आलेला आहे. या रँकिंग मध्ये पहिल्या 5 क्रमांकावर कोणते देश आहेत तर पहा, पहिल्या क्रमांकावर 100 गुणासह स्वित्झर्लंड आहे, दुसऱ्या क्रमांकावर लक्झेमबर्ग आहे, तिसऱ्यावर आइसलँड, चौथ्यावर बेल्जियम आणि 5व्या क्रमांकावर नेदरलँड हा देश आहे. बरं, भारताला यामध्ये एकूण किती गुण देण्यात आलेले आहेत तर 41.75 गुणासह भारत यामध्ये 56व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, अलीकडेच आता UPSC चे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता UPSC चे नवीन सदस्य म्हणून डॉक्टर दिनेश दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दिनेश दास यांच्याविषयी हे पॉइंट नोट करून घ्या. त्यांनी 2016 ते 2022 पर्यंत गुजरात लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे. तसेच 2020 ते 2022 पर्यंत ते अखिल भारतीय लोकसेवा आयोगाच्या स्थायी समितीचे देखील अध्यक्ष होते. मित्रांनो, हे तुम्हाला माहित आहे का, UPSC मधील अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतीद्वारे करण्यात येते आणि UPSC चे सदस्य हे 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत या पदावर कार्यरत राहतात. बरं, सध्या आता UPSC चे अध्यक्ष कोण आहेत तर मनोज सोनी हे 2029 पर्यंत UPSC चे अध्यक्ष असणार आहेत. प्रश्न क्रमांक 8 पहा, आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये नामांकन मिळवणारे पहिले आशियाई पुरुष खेळाडू कोण ठरले आहेत. तर आता आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये नामांकन मिळवणारे लिएंडर पेस हे पहिले आशियाई पुरुष खेळाडू ठरलेले आहेत. मित्रांनो, लिएंडर पेस यांच्या आधी आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये नामांकन मिळवणारी पहिली आशियाई व्यक्ती ही चीनची टेनिसपटू लीना ठरलेली आहे. याबरोबरच त्या असं नामांकन मिळवणाऱ्या त्या आशियाच्या पहिल्या महिला देखील होत्या. त्यांना 2019 मध्ये या हॉल ऑफ फेम साठी नामांकन मिळालं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच आता कोणाच्या हस्ते CRIIO फॉर गुड हे मॉड्यूल लॉन्च करण्यात आलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे नुकतेच आता धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते CRIIO फॉर गुड हे मॉड्यूल लॉन्च करण्यात आलेलं आहे. बरं, हे मॉड्यूल कशासाठी सुरू करण्यात आलेलं आहे तर क्रिकेटच्या माध्यमातून तरुणांना सक्षम करण्यासाठी आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी हे मॉड्यूल लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि हे जे मॉड्यूल आहे हे ICC, UNICEF आणि BCCI यांच्या सहकार्याने
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लॉन्च करण्यात आलेला आहे व हे जे मॉड्यूल आहे हे विनामूल्य इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या भाषेमध्ये उपलब्ध आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. भारतीय फिल्म फेडरेशनने 2018 एव्हरीवन इज अ हिरो हा चित्रपट 2024 साली ऑस्करमध्ये अधिकृत प्रवेश म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करेल अशी घोषणा केली. तर हा जो चित्रपट आहे हा मूळ कोणत्या भाषेतील चित्रपट आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच हा चित्रपट मल्याळम भाषेतील आहे व हा चित्रपट केरळ राज्यात आलेल्या विनाशकारी पुरावर आधारित आहे. बरं, या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर जूड अँथनी जोसेफ हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 19व्या आशियाई खेळातील गोल्फमध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.